हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ताज्या कैऱ्या आहेत मैत्रिणींनो. तर ह्या कैऱ्यांपासून आपल्याला खूप छान अशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. ह्या कैऱ्या स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आता, हे पुढचं टोक आपल्याला सुरीने असं कापून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी जशी रेसिपी बनवते त्याच पद्धतीने तुम्ही पण एकदा करून पहा. खूप झटपट होती आणि टेस्टी पण तेवढीच आहे. तर पुढचं असं टोक मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे बघा. तर पहिले आपण ह्याची साल काढून घ्यायची कैरीची. हे साईडला ठेवूया आपण आता. साल काढून घ्यायची पहिली, कारण वरची साल कशी जरा तुरट असती, ती साल आपल्याला काढून घ्यायची सर्व. अशा पद्धतीने पाहू शकता. ह्या गावाकडच्या कैऱ्या आहेत मैत्रिणींनो, खूप फ्रेश आहे आणि ताज्या ताज्या आहेत. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण ही कैरीची साल काढून घेते. आता कसं सीजन आहे कैरीचा, तर एक एक पदार्थ असा माणसाला वाटतं ना करावं. भरपूर कैरीचे प्रकार आहेत. तर सर्व साल मी कैरीची काढून घेतलेली आहे बघा, पाची पण कैऱ्याची. तर आपल्याला आता काय करायचे, पुढे ह्या कैऱ्या एका बाउलमध्ये मी ठेवून घेते आणि एका कैरी किसून दाखवते तुम्हाला थोडी मी. ह्या किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचे. कैरीचे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो. कसं कैरी जेवताना जर असली ना, तोंडाला चव येते आणि 2 घास जास्त खातं माणूस. तर तुम्ही पण ही रेसिपी करून पहा. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मी कैऱ्या ह्या किसून घेतलेल्या आहेत बघा, पाची पण मस्त अशा. आता मी हे काय करते, साईडला ठेवते हे. आणि ह्याला साहित्य सांगते तुम्हाला. इथे गूळ घेतलं आहे बघा मी. तो गूळ बारीक करून घेतलेला आहे, 1 वाटी मोठी. आता गॅस का वळूया. गॅस पेटून घेते मी इथे आणि कढई ठेवून घेते गॅसवर. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे गावरान तूप टाकून घ्यायचे. आणि तुपावरती कैरी आपल्याला टाकून द्यायची बघा. चांगली परतून घ्यायची तुपावर. पाणी ह्याच्यातलं संपूर्ण सुकून घेतलं पाहिजे, असे आपण छान परतून घेऊया. मी कैरीचे 2-3 प्रकार मैत्रिणींना तुम्हाला दाखवले होते यूट्यूब चॅनलला. नसन पाहिले तर तुम्ही जाऊन नक्कीच बघा माझ्या नवीन रेसिपी या चॅनलवर. ते 4 वेलच्या घेतलेल्या आहेत मी फोडून, त्या आपल्याला टाकून द्यायच्या तशाच. म्हणजे त्याचा सुगंध कसा कैरीमध्ये उतरला जातो. छान परतून घ्यायचे. पाणी पूर्ण आपलं सुकलं पाहिजे कैरीचं. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालं पाहिजे. आणि कोणी कोणी ही रेसिपी करणार आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कुणाला कोणाला ही रेसिपी आवडली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. छान अशी कैरी मी बघा परतून घेतलेली आहे तुपावर.
त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे. पाणी सगळं सुकलं आहे तर गूळ टाकून घ्यायचं आहे. गोड तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जेवढ्या कैऱ्या असतील त्याप्रमाणे तुम्ही गोड ह्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्हाला जर वाटलं तर साखर टाकायची तर साखर पण तुम्ही टाकू शकता किंवा गुळाचा वापर पण करू शकता. इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे कढीमध्ये, कारण गुळाला भरपूर पाणी सुटणार आहे. आणि कैरी छान गुळामध्ये मस्त शिजून घ्यायची बघा. ही मैत्रिणींनो, तुम्ही ही बनवून अशी महिना 2 महिने डब्यामध्ये काचेच्या भरून ठेवली ना तर खूप छान टिकती पण, आणि जेव्हा वाटण तेव्हा आपण खाऊ पण शकतो. कैरीचा मुरांबा ह्यो खरंच खूप छान होतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खरंच करा मैत्रिणींनो. आता कैरीचं सीजन आहे. छान मिक्स करून झालेले पाहू शकता. ह्याच्यावर 1 मिनिट आपल्याला जरा झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलायचे आणि आपल्या मुरंबा छान मिक्स करून घ्यायचा आहे परत एकदा. कसं जेवताना थोडासा घेतला तरी तोंडाला चव येते. 2 घास माणूस जास्त खातं. कैरी जर असली तर असं खायला खूप छान वाटतं. तर हे मुरांबा कसा झाला आहे मैत्रिणींनो, मला कमेंटमध्येच नक्कीच सांगा. कोणाला ही रेसिपी आवडली. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.